कालपासूनच वेदांता फॉस्कॉन नंतर एअरबसच्या संदर्भामध्ये जे काही एक नकारात्मक वातावरण महाराष्ट्राच्या उद्योग जगताच्या संदर्भामध्ये पसरवलं जातं आहे, विशेषतः विरोधकांकडनं, त्याच्या संदर्भामध्ये खरी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी म्हणून या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब मी कालपासूनच बघतोय की 3 महिन्यामध्ये हा प्रकल्प गेला, तो प्रकल्प गेला, कशा पद्धतीनं शिंदे फडणवीस सरकारचं दुर्लक्ष झालं, उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा पद्धतीची सगळी वक्तव्य मी ऐकलीत आणि त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो की असाच विरोध त्यांनी 25 वर्ष करत राहिला पाहिजे. कारण ज्यांनी काहीच केलं नाही आणि ते न केल्यामुळं काही लोकांवर ही वेळ आलेली आहे. आता वेदांता फॉस्कॉनच्या बाबतीमध्ये मला आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला एक गोष्ट सांगितली पाहिजे जी मला देखील माहीत नव्हती उद्योगमंत्री म्हणून. 15 दिवसापूर्वी ज्यावेळी मी वेदांता फॉस्कॉन ज्या जागेवर होणार आहे त्या जागेला स्वतः जाऊन भेट दिली. पूर्वीपर्यंत काय सांगितलं जात होतं की 2000 एकर जमीन दिलेली आहे, 2000 एकर जमिनीची पाहणी केलेली आहे, मग ते असं झालेलं आहे, मग असं ॲब्रॉडला असं ठरलं, वर्षा बंगल्यावर असं ठरलं, सह्याद्रीवर असं ठरलं, या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो. आणि त्यावेळी देखील मी सांगितलेलं होतं की 8 महिने कुठंही हाय पॉवर कमिटीची मिटिंग झालेली नाही. जी हाय पॉवर कमिटीची मिटिंग 15 जुलैला झाली. इथपर्यंत माझ्याकडे इन्फॉर्मेशन होती. परंतु तळेगावला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जी जमीन आम्ही वेदांता फॉस्कॉनला देणार होतो त्या जमिनीवर इको सेन्सिटिव्ह झोन आहे. 3500 एकर जमिनीवर आणि तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे. म्हणजे ती जागा देण्याचाच प्रश्न येत नाही. त्याचे कागदपत्र पूर्ण करायचे झाले तर किमान 1 ते 1.5 वर्ष प्रॅक्टिकली लागतात, हे देखील वेदांताच्या मालकाला माहिती होतं. दुसरी आम्ही जागा देतो म्हणून सांगितली होती, ती जागा ॲक्विएशनच केलेली नव्हती. ती आता पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही ॲक्विएशन करायला सुरुवात करतो. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आपण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपण सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही आणि एखादा प्रोजेक्ट पूर्वी गेलेला असताना त्याचं खापर आमच्यावर फोडायचं आणि संभ्रमावस्था निर्माण करायची, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून एअरबसच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांचे स्टेटमेंट सुरू आहेत, काही लोकांची ट्विट सुरू आहेत. आता एअरबसच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की मी एका व्यासपीठावरनं असं सांगितलं की नागपूरला हा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मला असं वाटत नाही की मी काय चुकीचं सांगितलं. की त्यावेळी मला संबंधित यंत्रणेनं काय काय केलं आहे त्याची पूर्णतः कल्पना नव्हती आणि एखादा प्रोजेक्ट जर येत असेल तर तो आणण्यासाठी प्रयत्न करू हे उद्योगमंत्र्यांना सांगणं काही चुकीचं आहे किंवा पाप आहे असं काही मला वाटत नाही. परंतु हे सांगितल्यानंतर मी ज्यावेळी वस्तुस्थिती बघितली त्यावेळी 21 सप्टेंबर 2021ला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि संबंधित यंत्रणा यांचा MOU झालेला होता. आता MOU झाल्यानंतर एक अलिखित संकल्पना अशी आहे की ती जागा देखील फायनल झालेली आहे. 30 ऑक्टोबरला त्याचं भूमिपूजन आहे. आता 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. जमिनीची पाहणी करून, इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन, एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सशी निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं हे काय 90 दिवसामध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता. हे अनेकांनी देखील आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे. परंतु हे सगळं स्वीकारायचं नाही. आणि याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की रायगडमध्ये 20,000 कोटी रुपयाचा एक फार मोठा प्रकल्प येतो आहे, जो त्याचं नाव पल्प पेपर प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीचा जो प्रकल्प आहे त्याचा MOU 8 महिन्यापूर्वी झाला होता. 8 महिन्यापूर्वी MOU झाल्यानंतर 1 महिन्याभरापूर्वी हे सगळे संचालक मला भेटायला आले आणि त्यांनी जी भूमिका माझ्याकडे मांडली ती मला आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोचवायची आहे की कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग जी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते ती 14 महिने होऊ शकली नव्हती. आता ही कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग काय असते तर जो इंडस्ट्रियलिस्ट भारतामध्ये येतो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये येतो आहे त्याला इन्सेंटिव्ह पॅकेज 20 वर्षाचं द्यायचं, 40 वर्षाचं द्यायचं, 60% द्यायचं की 100% द्यायचं, याचं फायनलायझेशन या कमिटीमध्ये होत असतं. परंतु ही 14 महिने होऊ शकली नाही. मग किती लोकांची मानसिकता होते की उद्योग ह्या ठिकाणी आणणं, जे हाय पॉवर कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, जे कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेऊ शकले नाहीत, ते पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला हा दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत हे फार चुकीचं आहे. ह्याच्यातनं मला असं वाटत नाही की राजकीय फायदा होईल, परंतु आपण युवकांची दिशाभूल करतोय हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि मला आपल्याला देखील एक विनंतीच करायची आहे की ज्या पद्धतीचे स्टेटमेंट काही लोक देतात
आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो किंवा अन्य सिनियर नेते मंडळी देखील विश्वास ठेवतात याची शहानिशा करणं गरजेचं आहे. जर हा 1 वर्षापूर्वी प्रकल्प गेला, आमच्या वेळी गेला, तर नक्की याची वस्तुस्थिती काय हे देखील आम्ही सगळ्यांनी मिळून शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून जे प्रकल्प पूर्वी गेलेले आहेत, आता ह्याच्यातला अजून एक प्रकल्प ज्याच्यावर टाहो फोडला गेला होता तो म्हणजे बीडीपीचा प्रकल्प केंद्र शासनाचा इन्सेंटिव्ह मिळेल याच्यावर आम्ही अजिबात अवलंबून नाही. त्यावेळी देखील मी सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची मदत ही इंडस्ट्रीला नक्कीच लागते, परंतु बीडीपी जो रायगड जिल्ह्यामध्ये होतोय त्या रायगड जिल्ह्याच्या बीडीपीचे सगळेच्या सगळे पैसे हे MIDC बेअर करणार आहे आणि तिथं 50,000 कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट येणार आहे. त्याच्यातनं 30 ते 40,000 लोकांना रोजगार मिळू शकतो. आणि आज सकाळपासूनच्या मी स्टेटमेंट ज्या बघतोय, हा प्रकल्प गेला 2 लाखाचा रोजगार निघून गेला, हा प्रकल्प गेला 30,000चा रोजगार निघून गेला. आम्ही 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली होती. मी आता देखील डिपार्टमेंटला विचारलं की 6 लाख कोटीची जर इन्व्हेस्टमेंट आलेली आहे तर या 2.5 वर्षामध्ये निम्म्यापेक्षा जास्त बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे होती. त्याची कुठेही नोंद नाही. ज्या एअरबसबद्दल आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये एक अधिकारी हे आंध्र प्रदेशमध्ये एअरबसच्या एका अधिकाऱ्याला भेटले, अग्रवाल नावाच्या, जे टाटाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर MIDCच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्री महोदयांना सांगितलं की केंद्र शासनाकडे याचा पाठपुरावा केला पाहिजे. हे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं, कारण अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या ह्याच्यावर मला विश्वास का ठेवावा लागेल, कारण मी त्यावेळी उद्योगमंत्री नव्हतो आणि मला या राजकारणामध्ये जायचं नाही. मला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी वाटते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. ते आणि मी एका चॅनलवर मगाशी होतो, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, कोणी प्रकल्प कुठे नेला हे सांगण्यापेक्षा, हा प्रकल्प आणण्यासाठी प्रत्येकानं प्रत्येकाच्या स्तरावर मदत केली पाहिजे आणि युवा पिढीला असं कुठेतरी दाखवलं पाहिजे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या युवा पिढीचा आम्ही विचार करतो. युवा पिढीची फक्त माती भडकवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. ही जर भूमिका महाराष्ट्र राज्यातले एक ज्येष्ठ परिपक्व नेते घेत असतील तर अनेकांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि वाईट झालं तर ते एकनाथजी शिंदेंमुळे झालं, वाईट झालं ते देवेंद्रजींमुळे झालं आणि म्हणून उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशा पद्धतीच्या ज्या काही भूमिका आहेत या कितपत राजकारणाला सोयीस्कर आहेत हे मला माहिती नाही. आणि म्हणून टीकेसाठी टीका करायची, ट्विटवरनं जी माहिती कुठेही खात्यामध्ये अवेलेबल नाही अशा पद्धतीने ट्विटमध्ये आणायची, हे म्हणजे संभ्रम निर्माण करणं आहे. आणि संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं कोणाच्या हातात काही शिल्लक न राहिल्यामुळे एक कलमी शिंदे आणि फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्योग काही लोकांकडनं सुरू आहे. परंतु आजही मी ठामपणानं आणि आत्मविश्वासानं सांगतो, येत्या काही दिवसात वेदांतापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये नक्की येईल. तो कधी येईल, त्याचं नाव काय हे आताच सांगणं योग्य नाही. पण मला आपल्यामार्फत आमच्यावर जे टीका करतायत त्यांना एक आवाहन करायचं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये चांगली शाल आणि श्रीफळ घेऊन तयार राहा आमच्या सत्कारासाठी. आपोआपच प्रकल्प आल्यानंतर यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लागतील. या सगळ्यात एक गोष्ट खूप कॉमन आहे, सतत दिसते, ते म्हणजे सुरुवातीपासून जर क्रोनॉलॉजी पाहिली तर गुजरातच्या निवडणुका याच्यामध्ये आहेत असं बोललं जातं आहे. पण मे बी म्हणजे आमदार नेण्यासाठी गुजरात हा सेफ झोन असू शकतो, पण ज्या पद्धतीने बिझनेस सुद्धा जाऊ लागले त्यानंतर मग उलटणारे प्रश्न स्वाभाविक असं वाटत नाही का उद्योगमंत्री म्हणून? मला असं वाटतं की गुजरातच्या निवडणुकीचा आणि ह्याचा काही संबंध नाही. बीडीपीच्या प्रकल्पाचं ॲग्रीमेंट किंवा अर्ज हा ऑक्टोबर 2020ला झाला होता, त्यावेळी काही गुजरातचं इलेक्शन नव्हतं. हा MOU सप्टेंबर 2021ला झाला होता, त्यावेळी काही गुजरातचं इलेक्शन नव्हतं. वेदांताचं ॲप्लिकेशन आमच्याकडे जानेवारी 2022ला आलं होतं, तेव्हा काही गुजरातचं इलेक्शन नव्हतं. आमची मानसिकता होती का जी जागा आम्ही वेदांताला देतोय त्याच्यावरच इको सेन्सिटिव्ह झोन आहे हे आम्ही महाराष्ट्राला सांगितलं का? जो BDP आपण केंद्र शासनाला द्या म्हणून सांगतोय तिथल्या कुळांचे प्रश्न आम्ही सोडवले का? माझं असं म्हणणं की मी एखाद्या व्यासपीठावरनं बोललो की प्रयत्न करतोय म्हणून त्या शब्दावरनं काही मी मागं आलो नाही किंवा मी पळून गेलो नाही. मी आजही त्या शब्दावर ठाम आहे आणि तिथं मी हे देखील सांगितलं होतं की अजून वर्षभरानं आपल्या सगळ्यांना बोलून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही यादी ठेवणार आहोत की शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर किती रोजगार आम्ही निर्माण केले, किती लोकांना आम्ही रोजगार निर्माण करून दिले, किती लोकांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं केलं, याची यादी मोबाईल नंबर सकट आम्ही तुमच्या मार्फत जनतेच्या ताब्यात देणार आहोत. प्रसाद लाड यांनी एक ट्विट केलेलं आहे भाजपच्या आमदार, त्यांनी सांगितलं आहे की भूषण देसाई यांचं जे दुबई कनेक्शन आहे ते या कारणीभूत आहे, ते जबाबदार आहे हा प्रकल्प राज्यावर आणण्यासाठी. प्रसाद लाड हे भाजपचे नेते आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जे ट्विट केलं असेल ते
माहिती घेऊनच ट्विट केलेलं असेल, मला त्याच्याबद्दलची काही कल्पना नाही. ते विधिमंडळातील माझे सहकारी आहेत, त्यांच्याकडे याबाबत अधिकची जर माहिती असेल तर मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपल्याशी बोलणं योग्य ठरेल. उदयजी, आपण असं म्हणतात की सप्टेंबर 2021ला म्हणजे वर्षभरापूर्वी याचा MOU झालेला आहे. त्या समोरच्या गटाकडून म्हणजे ठाकरे गटाकडून असं सांगितलं जात आहे की असा कुठलाही MOU झालेला नाही. आपण असं म्हणतात की त्या दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून एकही पत्र म्हणजे तत्कालीन म्हणजे महाविकास आघाडी सरकारकडून एकही पत्र गेलेलं नाही. तर तो नेमका MOU झाला आहे हे तुम्ही सकृतदर्शनी दाखवू शकता का? आणि त्या MOU मध्ये अशा काय गोष्टी आहेत ते सांगू शकता? हा MOU अगदी 100% डिफेन्समध्ये आणि एअरबसमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर जागा फायनल झालेली आहे. जागा डिफेन्सच्या प्रोजेक्टसाठी 3 महिन्यामध्ये फायनल होऊ शकत नाही, हे प्रॅक्टिकली कोणीही प्रूव्ह करू शकतो. कारण डिफेन्सचा प्रोजेक्ट येत असताना डिफेन्सच्या परमिशन्स, एव्हिएशनच्या परमिशन, मेकिंगच्या परमिशन या अशा 15-20 दिवसामध्ये होत नाहीत. त्याला काहीतरी सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम पूर्ण झाल्यानंतर डिक्लेरेशन आता झालं आहे, परंतु प्रोजेक्ट तिथं नाहीचा 1 वर्षापूर्वी ठरलेला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आता स्वतःची पडती बाजू शेवटी कोण पाडून घेणार आहे, त्याच्यामुळे हा सगळा खटाटोप चालू आहे. मला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन आम्ही जो निर्णय घेतलेला, आम्ही ज्याच्यावर होमवर्क करतो, आम्ही ज्याच्यावर विचार करतोय, तो विचार म्हणजे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा त्याच्या आसपास कशा पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट येईल आणि त्याच्यातनं बेरोजगारी कशी दूर होईल यासाठी आमचा सगळ्यांचा सांघिक प्रयत्न सुरू आहे. सर, या प्रोजेक्टसाठी नितीन सरदेसाई यांनी देखील पत्र लिहिलेलं होतं. नितीन गडकरी यांनी पत्र लिहिलं होतं, त्यांना या प्रकल्पात जातोय याची माहिती नव्हती का? नितीन गडकरी साहेबांनी काय पत्र लिहिलं होतं याची कल्पना मला नाही आहे, परंतु मला एक कळत नाही की जर प्रकल्प जात असेल किंवा येत असेल तर त्याची मागणी करणं, तो आणण्यासाठी प्रयत्न करणं, ह्याच्यामध्ये काय चूक आहे हे अजून मला कळलेलं नाही. आणि ती चूक कशा पद्धतीची असते हे देखील मला कळलं नाही. प्रोजेक्ट जाणारा असेल तर विनंती करणं ही काय चूक आहे का हे मला कळलेलं नाही. आणि ह्याच्यावर तोंडसुख कशाला घ्यायचं? मी मगाशी देखील सांगितलं, काही लोकांकडे प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड म्हणजे जगाच्या पातळीवर जेवढं कोणाकडे नॉलेज नाही, माहिती नाही, एवढी विद्वान लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. भले ते आमच्या विचाराचे नसतील, मी त्यांच्याबरोबर देखील जाऊन चर्चा करायला तयार आहे की तुमच्याकडे जे काही नॉलेज अगाध आहे ते मला तुम्ही द्या. तुम्ही कधी कुठं डाऊसमध्ये काय MOU केला, कोणाशी चर्चा केली, हैदराबादला कोणाशी बोलला, वर्षावर कोणाशी बोलला, सह्याद्रीवर कोणाशी बोलला, ते मला सांगा. मी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून आणि मग मंत्री म्हणून त्या लोकांना जाऊन भेटेन. तुमच्याकडे जे काही पोटेन्शियल आहे कागदपत्राचं ते माझ्याकडे द्या, हे देखील मी मगाशी सांगितलेलं आहे. पण स्वतःकडे काहीच नाही, फक्त एखादं कारण कुठचं तरी शोधायचं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा एकमेव खेळ काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. तुम्ही दिल्लीला जाणार होता ह्या प्रकल्पाबद्दल विचारायला की टाटा एनर्स प्रकल्प आम्हाला द्या, तर ती चर्चा झाली का आणि काय झालं? मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन आलो. मी हे देखील सांगितलं की 2 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी या प्रकल्पाबाबत पूर्ण माहिती घेतली, त्याच्या अगोदर मी स्टेटमेंट असं केलं होतं की जर पत्रव्यवहार झाला असेल किंवा महाराष्ट्र राज्यानं मागणी केली असेल तर त्याचा नक्की पाठपुरावा मी करेन. या संदर्भात उद्योगमंत्री म्हणून मी माहिती घेतल्यानंतर कुठंही असं रेकॉर्डवर नाही आहे, कुठंही, की आम्ही MIDC मार्फत, आम्ही उद्योग विभागामार्फत ही मागणी केंद्र शासनाकडे केली किंवा केंद्र शासनाकडे हा प्रकल्प मागितला आहे किंवा एअरबसच्या लोकांशी बोललो आहे किंवा टाटांच्या लोकांशी बोललो आहे किंवा केंद्र शासनाशी बोललो आहे, असं कुठेही नोंद नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सरकार चालवत असताना जोपर्यंत कागदावर काहीही दिसत नाही, आता माझ्या इथं बैठका झाल्या, बैठकीची नोंदच जर नसेल, त्याचे मिनिट्स झालेले नसतील, त्याच्यावर काहीच लिहिलेलं नसेल, तर मी असं कसं मानू की याची चर्चा झालेली आहे? त्याच्यामुळे मी ज्यावेळी दिल्लीमध्ये गेलो त्यावेळी दिल्लीमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली. तिथं देखील मी सांगितलं, लॉजिस्टिक पार्कवर चर्चा झाली आणि दिल्लीच्या त्या एका ट्रिपमध्ये 9 लॉजिस्टिक पार्क आम्ही महाराष्ट्रासाठी मंजूर केले. त्याच्यातलं वर्ध्याचं काम सुरू आहे, जालनाचं MOU झालेलं आहे आणि पुण्याची जी 136 एकर जागा, हेक्टर जागा जी लॉजिस्टिक पार्कसाठी द्यायची आहे ते फायनल स्टेजला आहे. रत्नागिरीमध्ये देखील लॉजिस्टिक पार्क होतं आहे, भिवंडीला देखील होतं आहे, संभाजीनगरला देखील होतं आहे, वसमतला, हिंगोलीला, हळदीवर होतं आहे. त्याच्यामुळे हे 9 लॉजिस्टिक पार्क करण्याचं फलित त्या दौऱ्यातनं मी आणलेलं आहे. पण टाटा एअरबसबद्दल तेव्हा सेंटरनी काय स्टेटमेंट केलं काय त्या चर्चेमध्ये? नाही, त्याच्याबद्दल काय एअरबसच्या संदर्भामध्ये तिथं चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. पण ज्यावेळी मी कागदपत्र बघितली, ज्यावेळी मी डिपार्टमेंटच्या लोकांशी बोललो, त्यावेळी एअरबसच्या बाबतीमध्ये 1 वर्षापूर्वीच निर्णय झालेला आहे
हे माझ्या ध्यानामध्ये आलं आणि त्याच्यानंतर आता याच्या पुढे जाऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे म्हणून 9 लॉजिस्टिक पार्क आम्ही महाराष्ट्रामध्ये आणण्याचा निर्णय घेतला. उद्याजी आपण असं म्हणतात की हा प्रकल्प महाराष्ट्राकडे राहावा यासाठी विनंती किंवा प्रयत्न झाले. महाराष्ट्राकडून उद्योगमंत्री म्हणून काय सवलती टाटा एअरबस प्रकल्पाला आपण देऊ शकत होतो ज्या तुम्ही तिथे मांडल्या? हा सगळ्यात आणि गुजरातमध्ये काय सवलती मिळाल्या? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा. टाटा संदर्भात एअरबसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं त्यांना काय कमिटमेंट केली हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्या कागदपत्राची संख्या 0 आहे. ते कागदपत्रच नाहीत जे टाहो फोडत आहेत की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं हे केलं. जोपर्यंत कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग होत नाही, हायपॉवर कमिटीची मिटिंग होत नाही, प्रपोजल तुमचं तयार होत नाही, प्रपोजल केंद्र शासनाकडे जात नाही, केंद्र शासन त्याला मंजुरी देत नाही, तोपर्यंत स्टेटनं करायचं काय? फक्त बोलायचं आणि मिटिंग करायचं. म्हणूनच मी सांगितलं की एअरबसच्या बाबतीमध्ये ज्यावेळी मी वक्तव्य केलं त्यावेळी मला असं मी भ्रमामध्ये होतो किंवा अशी मला माहिती होती की एअरबसच्या बाबतीमध्ये आमच्या MIDCनं आमच्या उद्योग विभागानं सगळा पाठपुरावा कंप्लीट करून देखील केंद्र शासन आम्हाला प्रोजेक्ट देत नाही अशा पद्धतीचा समज माझा होता. परंतु मी ज्यावेळी ही सगळी कागदपत्राची छाननी केली त्यावेळी कुठेही असं रेकॉर्डला मिळालं नाही की महाराष्ट्र शासनानं रेकॉर्डवर घेऊन कागदपत्रावर घेऊन मिनिट्स तयार करून सेंट्रल गव्हर्नमेंटशी चर्चा केली असं कुठेही झालं नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त अजून एक महत्त्वाची बातमी आपल्याला सांगतो जी अतिशय महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं. कशा पद्धतीनं गैरसमज पसरवले जातात. ही सिस्टीम ज्यावेळी सगळी तयार होत होती त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब होते. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता की हा प्रकल्प मिहानमध्ये यावा, हा प्रकल्प नागपूरमध्ये यावा. पण तशी साथच त्यांना तत्कालीन सरकारची मिळाली नसल्यामुळं हा प्रकल्प येऊ शकला नाही असं माझं उद्योगमंत्री म्हणून मत आहे. आणि म्हणून काही सांगायचं 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली, 80,000 कोटीचे MOUs झाले असं मला वाटतं की कुठेही आमच्या रेकॉर्डला नाही. आणि म्हणून संभ्रम निर्माण करणं हा एकमेव उद्योग सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर सावंतजी तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं की मी सेंटरशी चर्चा करणार टाटा एअरबस ऍक्च्युली ती एक मिस्टेक होती स्टेटमेंट. नाही मिस्टेकचा प्रश्नच येत नाही. मी अगदी ती स्टेटमेंट केलं नाही असं मी म्हणतच नाही. मी बाकीच्यांसारखं पळकुटा नाही. मी हे करतो म्हणून सांगितलं आणि तुम्ही माहिती घेतली. मी स्पष्ट सांगितलं की ज्यावेळी मला ब्रीफिंग केलेलं होतं त्यावेळी असं सांगण्यात आलेलं होतं की मिहानच्या इथं एअरबस प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं MIDCचे प्रयत्न सुरू आहे. परंतु मुलाखत दिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या संदर्भातला साधा पत्रव्यवहारही झालेला नाही. कुठेही पत्रव्यवहार झालेला नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटशी पत्रव्यवहार झालेला नाही. आणि ज्या गोष्टीचा पत्रव्यवहार झालेला नाही, ज्याची लिखापट कुठं झालेली नाही, जे फक्त ऐकीव आहे आणि ज्या ऐकीवरच माझ्यासारख्याने विश्वास ठेवून जे स्टेटमेंट केलेलं होतं त्याच्यानंतर माझी खात्री झाली की 1 वर्षापूर्वी जर हा निर्णय झालेला असेल तर तो प्रकल्प आपण महाराष्ट्रामध्ये आणू शकत नाही. म्हणून लॉजिस्टिक पार्कचा प्रपोजल घेऊन आम्ही गडकरी साहेबांकडे गेलो आणि त्याला मंजुरी आणली. सावंतजी असं पॉसिबल आहे का की जेव्हा MOU साईन झालेला होता सप्टेंबर 2021 मध्ये तेव्हाच सेंटरनी डिसाईड केलं होतं की प्रकल्प कुठे जाणार? कारण सेंटर निर्णय तेव्हाच झालेला होता का? त्यानंतर स्टेटनी प्रपोज केलं नाही केलं हे पॉइंटलेस असतं. म्हणजे सेंटरनी जेव्हा MOU साईन केला डिफेन्स मिनिस्ट्रीनी तेव्हा त्यांनी थोडे जागाची निवड किंवा हे एरिया एक्झामिन. एक्झॅक्टली मी तेच सांगतो की ज्यावेळी हा MOU झाला त्याचवेळी हे सगळं कदाचित आयडेंटिफाय जागेपासून त्यांनी केलेलं होतं. परंतु कदाचित तो 2021ला झाला असेल. 2020ला आम्ही काय केलं, 2019ला आम्ही काय केलं, म्हणजे आम्ही जे काय केलं ते आम्ही सांगतच नाही. 2021ला MOU झाला. MOU झाल्यानंतर एक साधी गोष्ट आहे, एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत नसेल तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. हा स्वाभाविक प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून जर मी सांगितलं असेल की जर प्रकल्प तिकडे गेला जरी असेल किंवा तो दिल्लीच्या पातळीवर जरी असेल तो आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, तर त्याच्यामध्ये काय गुन्हा केला आहे मला वाटत नाही. आणि म्हणून मला देखील प्रसारमाध्यमांना एक विनंती करायची आहे की काही गोष्टी ज्या आहेत ह्या खात्रीलायक ज्या आमच्याकडे आहेत, पुरावे आहेत, एव्हिडन्स आहेत, हे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो, ते देखील आपण जनतेपर्यंत पोचवावेत. कारण ज्या पद्धतीनं फेक काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा काही गैरसमज पसरवले जातात. आता साध्या गोष्टी आहेत की इको सेन्सिटिव्ह झोन असलेली जमीन जर आम्ही वेदांताला देणार असू तर वेदांता कधीच महाराष्ट्रामध्ये होणार नाही. हे प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जसं मगाशी मी सांगितलं की काही लोक म्हणजे विद्वत्तेचे महामेरू आहेत, त्यांनी आम्हाला सल्ला द्यावा, आम्ही त्यांना भेटू,
त्यांच्या सल्ल्यानं पुढे जाऊ. पण त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत ते आम्हाला द्यावे तरी, फक्त बोलण्यात काय अर्थ नाही. साहेब, हा तिसरा मोठा प्रकल्प आहे जो राज्याबाहेर गेलेला आहे. असे आणखी किती मोठे प्रकल्प आहेत जे राज्याबाहेर जाऊ इच्छितात, त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे का, किंवा ते थांबवणार आहात का तुम्ही? 2 प्रकल्प जे राज्याच्या बाहेर गेले हे 3 महिन्यामध्ये गेले नाहीत, हे पुन्हा एकदा मला आपल्याला सांगायचं आहे. हे पूर्वीच गेलेले आहेत. पण जो ह्या 3 महिन्यामध्ये जायला निघाला होता प्रकल्प रायगडचा 20,000 कोटीचा, तो सरकारला थांबवण्यामध्ये यश आलं. त्या संचालकांना देखील एकदा बोलून मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. तो का चालला होता, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जे 20 वर्षाचं इन्सेंटिव्ह पॅकेज होतं ते 40 वर्षाचं करावं आणि 60% इन्सेंटिव्ह जो होता तो 100% करावा. यासाठी कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग 14 महिने होऊ शकलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही परत जाण्याचा विचार करतो. ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं, आम्ही महिन्याभरामध्ये कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेतली आणि तो प्रकल्प 20,000 कोटीचा ठेवला आहे. याच्यावर कोण बोलत नाही. मग ती कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग 14 महिन्यामध्ये का झाली नाही, हा पण प्रश्न आहे ना. जर इंडस्ट्रीच्या ग्रोथची आम्ही चर्चा करतो, बेरोजगारीची चर्चा करतो, मोठमोठ्या सगळ्या गोष्टी करतो. आताच कोणीतरी एक माझ्या ट्विटचा उल्लेख करून कुणीतरी टाकलं आहे की उद्योग मंत्र्यांना शेतीची काळजी आणि कृषी मंत्र्यांना उद्योगाची काळजी. मला एक त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही शेतकऱ्यातनं मोठे झालेलो कार्यकर्ते आहोत. आम्ही कोणाचे नातेवाईक म्हणून राजकारणामध्ये पुढे आलेलो नाही. आम्ही कोणाचे भाऊ म्हणून राजकारणामध्ये पुढे आलो नाहीत. आमच्या घरामध्ये साधे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून नाहीत. असा संघर्ष करून शेतकऱ्यातनं आम्ही पुढे येऊन आम्ही राजकारणामध्ये येऊन उद्योगमंत्री झालो आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आणि बळीराजाबद्दल कळवळा असणं हे आमचं कर्तव्य आहे, ही आमची जबाबदारी आहे. ज्यांना बळीराजा कळलाच नाही, ज्यांना बळीराजा कधी बघायलाच मिळाला नाही, अशी लोक अशा पद्धतीचे ट्विट करू शकतात. आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना बळीराजाच उत्तर देणार आहे. सावंतसाहेब, एक प्रश्न असा आहे की विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा सांगितलं की वेदांतासाठी मी प्रयत्न करतो. उद्योगमंत्री उदय सामंत असे म्हटले एका कार्यक्रमात आम्ही एअरबस प्रकल्प जो आहे पूर्ण करतो. अधिकारी तुम्हाला मिसगाईड करतात? नाही, अधिकारी मिसगाईड करण्याचा काही प्रश्न येत नाही. मगासपासून मी म्हणजे हा खरं तर आपल्याला प्रश्न विचारणं योग्य नाही, पण मगासपासून मीच असं सांगतोय की मुख्यमंत्र्यांनी गेलेला प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, उद्योगमंत्र्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये काय गुन्हा आहे, काय पाप केलं आहे, काय चूक आहे? मग एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं, हे जर विरोधकांना पचनी पडत नसेल तर त्याच्यात आमचा नाईलाज आहे. प्रयत्न आजही करणार आणि म्हणून सांगितलं की येत्या 6-7 महिन्यामध्ये या सगळ्या लोकांनी आमच्या सत्कारासाठी तयार राहावं. सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी काही वेळापूर्वी ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका केली की उद्योगमंत्री फक्त सांगतायत वस्तुस्थिती, मात्र फॅक्ट्स वेगळे आहेत, आम्ही प्रयत्न केले गेले होते. तुमच्याकडनं दावे केले जात आहेत की त्यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. रेकॉर्ड माझं याला एका वाक्यात उत्तर आहे, संदर्भासहित स्पष्टीकरण नाही, एका वाक्यात. जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सादर करावी. कधी मिटिंग झाल्या, कुठं झाल्या, त्याची मिनिट्स कुठं आहेत, कुणी पत्रव्यवहार केला, कुठच्या अधिकाऱ्याने केला, कुठच्या मंत्र्यांची सही आहे, कुठच्या उपमुख्यमंत्र्यांची सही आहे, कुठच्या मुख्यमंत्र्यांची सही आहे, कुठच्या प्रधान सचिवाची सही आहे, कोण केंद्र शासनामध्ये भेटलं, त्याचे मिनिट्स मला दाखवावे. मी 4 पावलं मागे यायला तयार आहे. उदय जी, हिंदी में जानना चाहेंगे कि आप लोगों के ऊपर आरोप लग रहे हैं कि 3 महीने में जब से सरकार आई 3 बड़ी प्रोजेक्ट महाराष्ट्र से बाहर से लेकर गुजरात की तरफ है. नहीं, ये सब गलत है, ये सिर्फ राजनीति है. 21 सितंबर 2021 को ये प्रोजेक्ट जो एयरबस का था उसका MOU हुआ था डिफेंस और एयरबस के साथ में. तभी तय हुआ था कि ये महाराष्ट्र में प्रोजेक्ट नहीं आएगा. लेकिन एक मुलाकात में मैंने ऐसा बोला था कि मैं प्रयास करूंगा वो लाने के लिए. लेकिन 1 बरस पहले अगर MOU हुआ हो तो वो नहीं आ सकता, वो 1 बरस पहले ही गया है. वेदांता के बारे में जो आप पूछ रहे हैं, वेदांता की जो लैंड है उसके ऊपर इको सेंसिटिव जोन था, ये किसी ने महाराष्ट्र को नहीं बताया, इसलिए वो बाहर चला गया. हाई पावर कमेटी जो लगानी थी वो नहीं लगा ली, इसलिए वो बाहर चला गया. अभी जो कैबिनेट सब मीटिंग रहती है जो महीने में 1 बार होनी चाहिए, वो 14 महीने नहीं हुई थी. तो एनर्जी की ग्रोथ के बारे में हम बोलते हैं, टीका टिप्पणी करते हैं, लेकिन हाई पावर कमेटी, कैबिनेट सब कमेटी 14 महीने क्यों नहीं हुई, इसका जवाब कौन देगा? आप लगातार कह रहे हैं कि एक और प्रोजेक्ट जाने वाला था जिसको आप लोगों ने रुकवाया, 20,000 करोड़ का प्रोजेक्ट था. क्यों जाने वाला था? और लगातार आप कह रहे हैं वो रायगढ़ का प्रोजेक्ट था 20,000 कोटी का. कैबिनेट सब कमेटी की मीटिंग 14 महीने महाराष्ट्र में नहीं हुई. उनको इंसेंटिव पैकेज जो देना था 20 बरस का 40 बरस करना था, 60% का 100% करना था, वो सब कमेटी में हम करते, कैबिनेट सब कमेटी में हम करते. उसके चेयरमैन
खुद सीएम रहते हैं, डिप्टी सीएम उसके सदस्य हैं, मैं उसका सदस्य हूँ। तो वो कमेटी 14 महीने नहीं हुआ, तो ये कमेटी में ये फाइनल होता है कि हम कितना इंसेंटिव देंगे। अगर हम इंसेंटिव ही नहीं देंगे तो इंडस्ट्रीज क्यों रहेगा? इसकी वजह से वो इंडस्ट्री जा रही थी। हमने 1 महीने में वो मीटिंग ली, अभी वो 20,000 करोड़ का प्रोजेक्ट रायगढ़ में हो रहा है। आप जो दाग लगातार सरकार पे लग रहे हैं कि इंडस्ट्री बाहर जा रही है, उसको साफ करने के लिए आप लगातार कह रहे हैं कि हम दाग लग रहे हैं या लगा रहे हैं? लगा रहे हैं, तो उनको 6 महीने के बाद चुप रहना पड़ेगा। एक बड़ा प्रोजेक्ट हम महाराष्ट्र में ला रहे हैं, वो इससे बड़ा रहेगा, और वो आने के बाद ये सब लोग हमारा सत्कार करेंगे। एक सवाल और है कि अगर पिछली सरकार ने काम नहीं किया तो आप एज ए उद्योग मंत्री 3 महीने से लगातार आप लोगों के ऊपर टिप्पणी हो रही है, श्वेत पेपर क्यों नहीं, व्हाइट पेपर लेकर पिछली सरकार में कितने एमओयूज हुए थे, वो कितने इम्प्लीमेंट हुए, कितने बाहर? जब टाइम आएगा तब वो भी करेंगे। मराठी में जो बोलते हैं योग्य वेळी योग्य निर्णय। सर एक सवाल है, सामना में ये लिखा गया है कि देवेंद्र फडणवीस ने दिवाली के समय में खुद ये माना कि महाराष्ट्र के राजनीति में जो इस समय कटुता उत्पन्न हुई है, इससे पहले इतनी कटुता कभी नहीं देखी गई। तो अब सामना के जरिए कहा गया है कि अगर देवेंद्र फडणवीस को ऐसा लगता है तो उसको कटुता को जो है वो खत्म किया जाना चाहिए, उस पर आप क्या कहेंगे? ये अच्छी बात है ना। पहले से ही हम बोल रहे हैं कि राजनीति एक तरफ है और महाराष्ट्र का विकास एक तरफ है। हर बार हम राजनीति करेंगे तो महाराष्ट्र का विकास नहीं होगा। इसलिए महाराष्ट्र के विकास के लिए, महाराष्ट्र की जो यूथ जनरेशन है उनके लिए राजनीति बाजू में रख के हम सब अगर इकट्ठा होने वाले हैं तो अच्छी बात है। आपसी सुलह का भी जो है वो किया गया है। आपसी सुलह करने की बात भी कही गई है, कहीं ना कहीं इस तरीके की बात है कि आपसी सुलह करने का इशारा। नहीं, ऐसे नहीं। जो इसमें आना चाहता है, जो कोऑपरेशन देना चाहता है, जो इकट्ठा होने चाहते हैं, राजनीति में तो ये पार्टी से वो पार्टी में कोई नहीं जाएगा, वो पार्टी से ये पार्टी में कोई नहीं आएगा। लेकिन अगर इकट्ठा आके महाराष्ट्र का विकास हम चाहते हैं तो हम सब तैयार हैं। आपके ऊपर गुजरात के इलेक्शन के मद्देनजर इस तरीके के प्रोजेक्ट्स जो पूरे महाराष्ट्र से गुजरात में जा रहे हैं, ऐसा आरोप लगा है। नहीं, इससे मैं सहमत नहीं हूँ, क्योंकि बीडीपी का प्रोजेक्ट का एप्लीकेशन 2020 में हुआ था, तब गुजरात इलेक्शन नहीं था। वेदांत का जनवरी में हो गया था, तब मेरे ख्याल से गुजरात का इलेक्शन नहीं था। इसका एयरबस का एमओयू 21 में हो गया था, सितंबर 21 में, तब भी गुजरात का इलेक्शन नहीं था। ये सब राजनीति है और राजनीति में चलते रहता है। का कहना था कि आज सुबह आदित्य ठाकरे का कहना था कि ये जो प्रोजेक्ट्स जा रहे हैं गुजरात में, अब दूसरे राज्यों में, उस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री उत्सव मनाने में लगे। मेरे ख्याल से जिन्होंने ये उत्सव मनाया उनका ये अपमान है। इंडस्ट्री लाना, उसमें सजेशन देना, ये अच्छी बात है, लेकिन हमारे यहाँ जो गणेश फेस्टिवल हो गया, दही हंडी हो गई, नवरात्र हो गया, दीपावली हो गई, जो अच्छे से मनाए गए, जो लोगों ने मनाई, उनका ही अपमान है। ये क्या एकनाथ शिंदे साहब का अपमान नहीं है। एकनाथ शिंदे साहब ने जो उत्सव थे वो अच्छी तरीके से हो जाए, इसलिए ने कोई डिसीजन लिए थे। अगर वो भी किसी को बुरा लग रहा है तो ये उनका अपमान नहीं है, जिन्होंने वो उत्सव मनाए उनका अपमान है। आणखी एक महत्त्वाचं आहे सगळ्यामध्ये की उद्योग खात्यात एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे शिवसेनेकडे ते खातं होतं आणि शिवसेनेचंच कोणी ना कोणी त्यावरती मंत्री बसतात. मग सुरुवातीपासूनचं हे सगळं असं पाईपलाईनमध्ये होतं आणि यातून काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतील असे काही एक्सपेक्टेशन्स होते, तर त्या पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावरती तोडगा नाही काढण्यात आला. तोडग्यापर्यंतचं तुमचं सगळं बरोबर होतं की ते खातं कोणाकडे होतं, कसे प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये होते, कोण कुठे भेटत होते, कोण कशा पद्धतीनं काय करत होते, त्याच्यानंतर प्रोजेक्ट खरे आले का, आले नाही का, आणि अचानक ही लिंक तुटली. म्हणजे जे अपेक्षित होतं ते अचानक लिंक तुटल्यामुळं, तिथं खंड पडल्यामुळं काही लोकांचा उद्रेक झालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं आहे. आता वेदांताच्या बाबतीमध्ये ज्या काही मिटिंग झाल्या, मला असं कळलं की तिथे CSRवर देखील चर्चा झाली. मला असं वाटतं की प्रोजेक्ट आणताना पहिल्यांदा CSRवर चर्चा होणं हे कितपत योग्य आहे राज्याच्या दृष्टीनं? बरं, त्याचे मिनिट्स झालेत का? तर नाही. आणि म्हणून तुम्ही सांगितलेलं बरोबर, काही लोकांचा म्हणजे जे शीघ्रकोपी म्हणतात तसे फार झालेले आहेत हल्ली 3 महिन्यामध्ये. पूर्वी नव्हते. सगळंच आपल्याकडनं गेलं, हे खातं देखील गेलं, आणि ह्या खात्यामध्ये अजून काही काही डेव्हलपमेंट करता आली असती असं कदाचित काही लोकांचं म्हणणं असेल, आणि म्हणून ते आमच्यावर चिडतात, आमच्यावर टीका करतात. त्याच्यामुळे काय, आम्ही ते एन्जॉय करतो. मागच्या सरकारमधले उद्योग मंत्री कार्यक्षम होते की अकार्यक्षम? साध्यातला साधा कार्यकर्ता जरी असेल त्याला मी अकार्यक्षम किंवा कार्यक्षम नव्हते असं म्हणणार नाही. त्यांच्या परीने त्यांनी केलं, पण त्यांनी वस्तुस्थिती सांगितली.
कोणतरी आपल्याला काहीतरी सांगायला सांगतंय, मी ते वयानं माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण कोणतरी आपली बाजू प्लीड करण्यासाठी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये आणतंय, तर आपण वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी बोललो ना की जी व्यक्ती माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे त्यांच्याकडे जर ह्या सगळ्याचं काही अजून भांडार असेल तर त्यांनी माझ्याकडे द्यावं. त्यांना सल्ला घेऊन, त्यांचं सल्ला घेऊन, त्यांनी कशा पद्धतीनं कुठे मिटिंग केल्या त्याचं सगळं मिनिट्स ताब्यात घेऊन मी पण पाठपुरावा करेन ना. पण जिथं मिनिट्सच झालेली नाही, जिथं कुठे मिटिंगच झालेलं नाही, तिथं काहीच कोणाकडे नाही, ह्याची देखील मला कल्पना आहे. सर, आप ये कह रहे हैं कि वो एक ऑफिशियल कम्युनिकेशन नहीं था, कोई मिनट्स ऑफ द मीटिंग नहीं थी, फिर आपने एक स्टेटमेंट में दिया कि मेरा प्रयास है कि इसे नागपुर में लाया जाए, जो भी समय आपको मिला, क्या उसमें सफलता नहीं मिल पाई? नहीं, एक ऐसा है कि जब मैंने स्टेटमेंट दिया था उसके 2 दिन बाद जब मैंने सब रिव्यू लिया तब मेरे को पता चला कि एक कागज़ भी नहीं है. हमने सेंट्रल गवर्नमेंट को खत भी नहीं लिखा है, हमने सेंट्रल गवर्नमेंट के साथ डिस्कस भी नहीं किया, डिफेंस के साथ डिस्कस नहीं किया, टाटा के साथ डिस्कस नहीं किया. सिर्फ एक हमारा अधिकारी हैदराबाद जाता है, वहाँ के अग्रवाल करके टाटा का आदमी उससे मिलता है और वो डिस्कशन यहाँ आके मिनिस्टर को बोलता है और मिनिस्टर बोलती है कि अभी प्रोजेक्ट आ गया. ऐसा नहीं है. ये बाज़ार में जाके वो खरीद लाने जैसी, सब्जी खरीद लाने जैसी चीज़ नहीं है ना. चर्चा हो गई, चर्चा के आगे क्या है? हर स्टेट में मैं देख रहा हूँ चर्चा हो गई, डिस्कस हो गया, इधर मीटिंग, अरे आगे क्या है? यही हम बोल रहे हैं ना, चर्चा नहीं हुई कौन बोल रहा है? चर्चा हो गया, आगे क्या हो गया? कागज़ पे आया क्या, कागज़ पे नहीं आया? इसलिए मैं बोल रहा हूँ कि जो इन्होंने एक क्वेश्चन मेरे को अभी पूछा कि हर बार यही मिनिस्टर, हर बार यही सिस्टम, हर बार यही पाइपलाइन के प्रोजेक्ट, हर बार यही जो कुछ और डेवलपमेंट करना था वो पूरा खंडित हो गया है. इसलिए सब यह भड़का हो गया, बाकी कुछ नहीं. सावंत साहेब, या नवीन सरकारमध्ये जेव्हापासून तुमच्याकडे उद्योग खातं आलं किंवा उद्योग खातं तुमच्याकडे एकत्रित आलं, त्याच्यानंतर उद्योग खातं फार चर्चेत आहे, कसं बघताय? तसं जर मी डीपली उद्योग खात्यामध्ये मागच्या 7.5 वर्षाच्या लक्ष घातलं तर दररोज चर्चेत राहील उद्योग खातं. काही लोकांना उद्योगभूषण पुरस्कार द्यावे लागतील. तर मला असं वाटतं की मला त्याच्यामध्ये जायचं नाही. माझं म्हणणं आहे की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांना सांगितली पाहिजे, जनतेला सांगितली पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे, युवा पिढीला सांगितली पाहिजे. फक्त राजकारणासाठी संभ्रम निर्माण करायचा आणि त्याच्यातनं मताचं राजकारण करायचं असं कोणी करू नये. महाराष्ट्र अशा लोकांना माफ करणार नाही. थँक्यू.